नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। SRPF गट क्रमांक 3 जालना। तर या ठिकाणी टोटल अर्ज 24,816 अर्ज या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो आलेले आहे आणि दररोजचं जे ग्राउंड चालू आहे SRPF राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 3 जालन्याचं जे ग्राउंड आहे हे दररोजचं चालू आहे। या ठिकाणी 700-800 विद्यार्थी एका दिवशी बोलावले जात आहे। 700 विद्यार्थी या ठिकाणी एका दिवशी फिजिकलसाठी बोलावले जात आहे। तर त्यामधले सुद्धा 100-200 विद्यार्थी जे उंचीमध्ये छातीमध्ये कटत आहेत, ठीक आहे। आणि मुलांना या ठिकाणी जबरदस्त मित्रांनो मार्क्स पडत आहे फिजिकल मध्ये SRPF गट क्रमांक 3 जालना या ठिकाणी। आणि टोटल अर्ज सुद्धा या ठिकाणी 24,816 अर्ज या ठिकाणी आलेले आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांची एकच डिमांड होते, भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर SRPF गट क्रमांक 3 जालन्याचा कटऑफ किती लागणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर SRPF भरतीमध्ये SRPF गट क्रमांक 3 जालना मध्ये या ठिकाणी मुलांना फिजिकल मध्ये कशा प्रकारे मार्क्स पडत आहे। आता 12 जुलैला ग्राउंड झालं, 13 जुलैला ग्राउंड झालं। तर मुलांना फिजिकल मध्ये किती मार्क्स पडत आहे, 5 किलोमीटर रनिंग मध्ये किती पडत आहे, त्याचबरोबर गोळाफेक मध्ये किती पडत आहे, त्याचबरोबर 100 मीटर मध्ये किती पडत आहे, हे सुद्धा तुम्हाला ह्याच व्हिडिओ मध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो समजणार आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी याबद्दलच सांगणार आहे की फिजिकलचा कटऑफ किती लागणार आहे SRPF गट क्रमांक 3 जालना या ठिकाणी। SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC SC BC या सर्व कॅटेगरीचा कटऑफ किती लागणार आहे, आपल्याला या ठिकाणी किती मार्क्स पाहिजे जेणेकरून आपल्याला पेपरसाठी बसता येणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर सर्वसाधारणतः सुद्धा कटऑफ सांगणार आहे। त्याचबरोबर खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन, पदवीधर, पोलीस पाल्य, तर या सर्व कॅटेगरीचा कटऑफ किती लागणार आहे याबद्दलच मेन माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून SRPF भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, ठीक आहे। तर तुम्हाला सुद्धा एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये ज्या पण विद्यार्थ्यांचा ग्राउंड आहे, आज म्हणा उद्या म्हणा, तर तुम्हाला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की आपल्याला या ठिकाणी फिजिकल मध्ये किती मार्क्स घ्यावे लागणार आहे जेणेकरून आपण पेपरसाठी या ठिकाणी बसणार आहे। तर हा अंदाज तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लागणार आहे, ठीक आहे। तर सर्वसाधारणतः या ठिकाणी कटऑफ किती लागणार आहे त्याबद्दल आपण सर्वात अगोदर बोलूया, ठीक आहे। SRPF गट क्रमांक 3 जालना या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो तगडी कॉम्पिटिशन आहे, कारण की फॉर्म सुद्धा खतरनाक या ठिकाणी फॉर्म आलेले आहे। म्हणजे 24,816 फॉर्म या ठिकाणी आलेले आहे, मुलांनी भरलेले, ठीक आहे। तर दररोजचं या ठिकाणी फिजिकल चालू आहे। तर SRPF गट क्रमांक 3 जालन्याचा जो कटऑफ हा लवकरच लागणार आहे। आता इथलं ग्राउंड जे समाप्तच होणार आहे लवकर आता, कारण की शेवटच या ठिकाणी चालू आहे, ठीक आहे। तर लवकरच रिझल्ट या ठिकाणी लागणार, लवकरच कटऑफ लागणार आहे SRPF गट क्रमांक 3 जालन्याचा, ठीक आहे। तर पहा कटऑफ किती लागणार आहे। तर सर्वसाधारणतः जो कटऑफ लागणार आहे ओपन कॅटेगरीचा हा 95 पर्यंत कटऑफ जाणार आहे। त्याचबरोबर SC कॅटेगरीचा जो कटऑफ हा 91 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर ST कॅटेगरीचा जो कटऑफ हा सुद्धा 91 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर NTB कॅटेगरीचा जो कटऑफ हा 93 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर SC BC कॅटेगरीचा जो कटऑफ हा जवळपास 90 पर्यंत किंवा 91 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो। त्याचबरोबर NTD कॅटेगरीचा जो कटऑफ हा 93 पर्यंत जाणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर SBC कॅटेगरीचा जो कटऑफ हा सुद्धा 93 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर OBC कॅटेगरीचा जो कटऑफ हा जवळपास 94 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर EWS कॅटेगरीचा जो कटऑफ हा जवळपास 91 किंवा 93 पर्यंत जाऊ शकतो किंवा मग कमी सुद्धा या ठिकाणी जाऊ शकतो, कारण की आता ज्या भरपूर जिल्ह्यांचा कटऑफ लागलाय, ठीक आहे। तर EWS कॅटेगरीचा जो कटऑफ हा खूप कमी लागत आहे, ठीक आहे। तर तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, तुम्ही EWS कॅटेगरीचे असाल, तुम्हाला 50 मार्क्स असेल, 60 असेल, 70 असेल, 80 असेल, तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी लेखी परीक्षेत तयारी चालू ठेवा, कारण की EWS कॅटेगरीचं काही सांगता येत नाही, खूप कमी कटऑफ या ठिकाणी लागत आहे। 50-50 60-60 वर कटऑफ लागत आहे EWS कॅटेगरीचा, ठीक आहे। तर कमी या ठिकाणी कटऑफ जाणार आहे EWS कॅटेगरीचा। तर ज्या विद्यार्थ्यांना 80 मार्क्स जरी असेल, 70 जरी असेल, तर एवढा या ठिकाणी जाऊ शकतो, ठीक आहे। 70-80 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो EWS। त्याचबरोबर VJ कॅटेगरीचा जो कटऑफ हा 93 किंवा 93 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। तर एवढा सर्वसाधारणतः कटऑफ जाणार आहे। त्याबरोबर खेळाडूचा जो कटऑफ जाणार आहे, तर ओपन कॅटेगरीचा कटऑफ या ठिकाणी 95 किंवा 93 पर्यंत जाणार आहे खेळाडूचा, आणि SC कॅटेगरीचा 70-80 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। ST कॅटेगरीचा खेळाडूचा जो कटऑफ हा 70-80 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। NTB कॅटेगरीचा जो खेळाडूचा जो कटऑफ हा 80 पर्यंत किंवा 82 पर्यंत जाऊ शकतो। त्याचबरोबर SC BC कॅटेगरीचा जो कटऑफ आहे खेळाडूचा, तर हा जवळपास 82 किंवा 90 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो।
त्याचबरोबर NTD कॅटेगरीचा जो कडापा हा 90 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो। त्याचबरोबर SBC कॅटेगरीचा जो कडापा हा सुद्धा 90 पर्यंत जाऊ शकतो खेळाडूचा, आणि OBC कॅटेगरीचा जो कडापा हा सुद्धा 91 किंवा 93 पर्यंत जाऊ शकतो खेळाडूचा, आणि EWS कॅटेगरीचा जो कडापा हा खूप कमी जाऊ शकतो खेळाडूचा, ठीक आहे, 50-60 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो, आणि VJ कॅटेगरीचा जो कडापा हा 90 किंवा 85 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो खेळाडूचा। त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांचा जो कडापा आहे तर ओपन कॅटेगरीचा प्रकल्पग्रस्तांचा 93 पर्यंत जाऊ शकतो, आणि SC कॅटेगरीचा जो आहे 80-90 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो। SC कॅटेगरीचा सुद्धा ST कॅटेगरीचा सुद्धा 80-90 पर्यंत जाऊ शकतो। NTB कॅटेगरीचा जो कडापा हा सुद्धा या ठिकाणी 80-90 पर्यंत जाण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर SC-BC कॅटेगरीचा जो कडापा हा जवळपास 75-70 पर्यंत जाऊ शकतो। त्याचबरोबर NTD कॅटेगरीचा जो कडापा हा NTD कॅटेगरीचा जो कडापा विद्यार्थी मित्रांनो हा 90 पर्यंत जाऊ शकतो। त्याचबरोबर SBC कॅटेगरीचा सुद्धा कडाप 90-91 पर्यंत जाऊ शकतो, आणि OBC कॅटेगरीचा जो कडापा हा 85-90 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो। त्याचबरोबर EWS कॅटेगरीचा जो कडापा हा 90 वर सुद्धा जाऊ शकतो किंवा मग 70-80 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो। त्याचबरोबर VJ कॅटेगरीचा जो कडापा हा 91 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो। त्याचबरोबर भूकंपग्रस्तांचा जो कडापा या ठिकाणी जाणार आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना 90-91 पर्यंत असेल SC, ST, OBC, EWS, NT, VJ ओपन, SBC ओपन, तर एवढा या ठिकाणी जाऊ शकतो 91 पर्यंत किंवा 93 पर्यंत जाऊ शकतो भूकंपग्रस्तांचा। त्याचबरोबर माजी सैनिकांचा जर आपण विचार केला तर माजी सैनिकांचा जो कडापा हा एकदम कमी जाणार आहे, ठीक आहे। तर ओपन कॅटेगरीचे माजी सैनिक जर असाल तर 50 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो, त्याचबरोबर 60 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो, 50 ते 60 पर्यंत, आणि SC कॅटेगरीचे जर तुम्ही माजी सैनिक असाल तर 50 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो, आणि ST कॅटेगरीचे जर तुम्ही माजी सैनिक असाल तर तरी सुद्धा 50-60 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो। त्याचबरोबर NTB कॅटेगरीचे जर तुम्ही माजी सैनिक असाल तर तरी सुद्धा या ठिकाणी 70 पर्यंत जाऊ शकतो। त्याचबरोबर SC-BC कॅटेगरीचे तुम्ही माजी सैनिक असाल तरी सुद्धा या ठिकाणी कटाप 80 पर्यंत जाऊ शकतो। त्याचबरोबर जे NTD कॅटेगरी आहे तर NTD कॅटेगरीचे तुम्ही माजी सैनिक असाल तर 70-80 पर्यंत जाऊ शकतो, कमी सुद्धा जाऊ शकतो, ठीक आहे। आणि SBC कॅटेगरीचा जो माजी सैनिकांचा जो कटापा हा सुद्धा कमी जाऊ शकतो 70-80 पर्यंत किंवा त्यापेक्षा सुद्धा कमी जाऊ शकतो। EWS कॅटेगरीचा माजी सैनिकांचा 50 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो, 70 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो, आणि OBC कॅटेगरीचा जो कटापा आहे माजी सैनिकांचा हा 60-70 पर्यंत सुद्धा या ठिकाणी जाऊ शकतो। त्याचबरोबर आपण VJ कॅटेगरीचा जर बघितला आपण माजी सैनिकांचा, तर VJ कॅटेगरीचा सुद्धा या ठिकाणी जवळपास 70 पर्यंत किंवा 80 पर्यंत जाऊ शकतो माजी सैनिकांचा। तर माजी सैनिकांचा जो कडापा हा खूप कमी लागते। तर कोणतीही कॅटेगरीचे असो माजी सैनिक SC, ST, OBC, EWS, NT, VJ ओपन, SBC तुम्हाला 60-70 जरी असेल तरी सुद्धा एवढा कडाप जाऊ शकतो, 60 ते 70 पर्यंत जाऊ शकतो कमीत कमी, ठीक आहे। तर माजी सैनिकांचा जो कडापा हा एकदम कमी लागत असतो, ठीक आहे। त्याचबरोबर पोलीस पाटले जर तुम्ही असाल तर पोलीस पाटल्याचा सुद्धा कडाप या ठिकाणी कमी जाऊ शकतो, कोणती कॅटेगरी असो SC, ST, OBC, EWS, NT, VJ ओपन, SBC, SC-BC तर 91 जरी असेल 90 जरी असेल तर एवढा या ठिकाणी पोलीस पाटल्यांचा जाऊ शकतो, ठीक आहे। तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती। SRPF गट क्रमांक 3 जालन्याचा कटाप कितीपर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो याबद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।